तर प्रियांच्या अॅन्युअल डे फंक्शनचा डान्स तर तुम्हाला दाखवायचा राहूनच गेला. छोटासा मी शूट केलं होतं. प्रियान, प्रक्षिता आणि त्याचा मामा हे तिघेजण शाळेमध्ये गेले. त्याच्यानंतर सायंकाळी मी माझं आवरून अॅन्युअल डेच्या टायमाला तिथे पोहोचले. आणि हा काय त्याचा फिल्मी टाईप डान्स बघून ना खरंच खूप भारी वाटलं. लास्टला मी पूर्ण क्लिप टाकलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. त्यानंतर प्रोग्राम जे आहे पूर्ण झाला होता. त्याचा मामा त्याला घेऊन आला आणि तिथून पुढे शूट काही मी केलंच नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी ते तूप बनवायला घेतलं, कारण की 2-3 दिवस झालं तूप नव्हतं आणि तुपाशिवाय काय आमचं भागत नाही. त्याच्यामुळे तूप बनवलं आणि त्यानंतर नाश्त्याला बाहेरूनच आज ऑर्डर केलं होतं, कारण की आज थोडीशी सकाळी एक्स्ट्राची कामं काढली होती. जे काही नवीन गोष्टी आणल्या होत्या किचनसाठी त्या सगळ्या घासून वगैरे ठेवायच्या होत्या, ज्याचा मी फुल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलाय. त्यात फुल व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ मी कसा शूट करते हे पण सांगितलं. तर सकाळी हे सगळं आवरून घेतलं, डब्बे वगैरे सगळे घासून ठेवले आणि आता हे सगळं वाळेपर्यंत म्हणजे बाकीचे सगळे कामं आवरून घेतली. आणि त्याच्यानंतर आता किचनचं जे आहे ते सेटअप करायचं होतं, सगळं व्यवस्थित क्लीन करून. ही सगळी कामं करायची म्हणजे नॉनस्टॉप होतच नाहीत, त्याच्यामध्ये मध्ये ब्रेक असतोच. मग कोणाचा फोनच येतो किंवा लेकरच परेशान करतात, अशा सगळ्या गोष्टी होतातच. तर बेसिनच्या वरचं जे सेक्शन आहे तिथे काय ठेवाय हे थोडंसं मला कन्फ्युजन आहे, कारण की हे सगळा पसारा असा ठेवल्यानं व्यवस्थित दिसत नाही. पण त्या ठेवावे सुद्धा लागतात आपल्याला, ज्या की रोजच्या वापरातल्या असतात, पटकन दिसल्या पण पाहिजे आणि हाताला घेता पण आल्या पाहिजे असं. त्यानंतर सगळी आवरावर केली. आता किचन ऑर्गनाइज करायचं म्हणल्यावर ह्या सगळ्या गोष्टी येतातच आणि आता 1 मिनिटाच्या व्हिडिओसाठी हे सगळे एफर्ट्स द्यावे लागतात. त्याचा रिझल्ट हा असा काय असतो. तर एवढं टापटीप किचन जे आहे ते आवरून झालेलं आहे. आता या किचनची दृष्ट काढायची म्हणजे याच्यावरती स्वयंपाक तर झालाच पाहिजे. स्वयंपाक हे आवरून घेतला, त्याच्यानंतर जेवण केले आणि प्रियांच्या डान्सची क्लिप नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.